कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार जनजागृती अभियानांतर्गत आज 2700 विद्यार्थ्यांनी भव्य मानवी रांगोळी साकारली। यावेळी मी मतदान करणार या घोषवाक्यातून मतदानाबाबतचा संदेश देण्यात आला। शहरातील विविध शाळांतील विद्यार्थ्यांनी यात उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला होता। कोल्हापूर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जास्तीत जास्त मतदारांनी मतदानाचा हक्क बजावावा यासाठी महापालिकेच्या वतीने मतदार जनजागृती अभियानांतर्गत विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत। याचाच एक भाग म्हणून आज शाह कृपंत वालावलकर हायस्कूलच्या मैदानावर तब्बल 2700 विद्यार्थ्यांच्या सहभागातून भव्य मानवी रांगोळी साकारण्यात आली। प्रशासक के मंजुलक्ष्मी यांच्या प्रेरणेतून तसेच अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, उपआयुक्त किरण कुमार धनवाडे आणि प्रशासन अधिकारी डी.सी. कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिकेच्या प्राथमिक शिक्षण समिती आणि आंतरभारती शिक्षण मंडळ यांच्या सहकार्याने हा उपक्रम यशस्वीरित्या पार पडला। यावेळी मानवी रांगोळीतून कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत मी मतदान करणार या घोषवाक्यातून प्रभावी संदेश देण्यात आला। उपस्थितांनी मी मतदान करणार अशी शपथही यावेळी घेतली। यावेळी प्रशासक के मंजुलक्ष्मी, अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, उपआयुक्त किरण कुमार धनवाडे, प्रशासन अधिकारी डी.सी. कुंभार, आंतरभारती शिक्षण मंडळाचे सचिव एम.एस. पाटोळे, नूतन सचिव भरत शास्त्री, शालेय समिती अध्यक्ष संजीवभाई परीख, संस्थेच्या कार्याध्यक्ष पल्लवीताई कोरगावकर, मुक्त सैनिक वसाहत संस्थेचे चेअरमन अशोकराव भुईंगडे, मुख्याध्यापिका व्ही कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती। प्रशासक के मंजुलक्ष्मी, अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, उपआयुक्त किरण कुमार धनवाडे यांनी यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं। या मानवी रांगोळीत शाह कृपंत वालावलकर हायस्कूल, जय भारत हायस्कूल, कोरगावकर हायस्कूल, जाधववाडीतील प्रिन्स शिवाजी विद्यामंदिर, सुसंस्कार हायस्कूल, सुनीता देवी सोनवणे, ज्ञानगंगा हायस्कूल, समता हायस्कूल, भोसलेवाडीतील माझी शाळा, भारती विद्यापीठ इंग्लिश स्कूल, सेंट अँथनी स्कूल या शाळांच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता। यावेळी कार्यक्रम अधिकारी रसूल पाटील, शैक्षणिक पर्यवेक्षक बाळासाहेब कांबळे, विजय माळी, चंद्रकांत कुंभार, संजय शिंदे, श्रावण कोकितकर, विशेष शिक्षक शरद गावडे, आदिती जाधव यांच्यासह विद्यार्थी आणि शिक्षक उपस्थित होते।